नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, समाज कल्याण विभागाअंतर्गत सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑक्टोबरमध्येच. परंतु आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही जर या ठिकाणी अर्ज केलेले नसतील अजून, तर तुमच्यासाठी आठवण म्हणून या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. ती म्हणजे तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत अजून या ठिकाणी मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे. परमनंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामध्ये, तर विविध पदांची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये गट क पदांची भरती केली जात आहे. याच्यामध्ये कुठली पदं असणार आहेत, पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, त्याचबरोबर परीक्षा कशी होणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. बघा, आता TCS मार्फत तुमचे अजून पण फॉर्म भरणं चालू आहे. 30 नोव्हेंबर याची लास्ट डेट असणार आहे. तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर पुन्हा भरायची गरज नाही. तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आता भरू शकतात. तर वर्ग 3 मधील बघा कुठली पदं असणार आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये समाज कल्याण निरीक्षकचं पद आहे, गृहपालचं पद आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑर्डन असं म्हणतो, जे शासकीय वसतिगृह असतात त्याच्यामध्ये तुम्हाला गृहपाल म्हणून तुमची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचसोबत गृहपालमध्ये अधीक्षक महिला देखील असणार आहेत. गृहपाल, अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक या संवर्गातील रिक्त पदं जी आहेत त्या ठिकाणी ही सरळ सेवेने पूर्णपणे भरली जात आहेत. तर याच्यामध्ये बघा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकसाठी 5 जागा आहेत. आता तुम्हाला याच्यामध्ये सामाजिक त्याचबरोबर समांतर आरक्षण असं दोन्ही आरक्षण इथं पाहायला भेटेल. ही जी PDF फाईल आहे ती पाहून तुम्हाला अर्ज करायचे आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, समाज कल्याण निरीक्षक जे पद आहे यासाठी 39 पद आहेत. सर्वात जास्त पद या पदासाठी देखील आहेत. त्याच्यानंतर बघा, गृहपाल ऑर्डन असं म्हणतो आपण, महिला यांच्यासाठी 92 पद आहेत. सर्वात जास्त जागा अजून ऑर्डन जे हॉस्टेलचे ऑर्डन असतात शासकीय वसतिगृहाचे, त्यासाठी 92 वॅकेन्सी ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, गृहपाल अधीक्षक ऑर्डन 61 पदं आहेत, जे की पुरुषांसाठी असेल सर्वसाधारण, म्हणजे सर्वच भरू शकतात. उच्च श्रेणी लघुलेखक 10 जागा आहेत. त्यानंतर बघा, निम्न श्रेणी लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनोसाठी 3 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. स्टेनो टायपिस्टसाठी देखील 9 जागा आहेत. तर ही सर्व पदांची या ठिकाणी वॅकेन्सी तुम्हाला सांगितलेली आहेत. तुम्ही सामाजिक समांतर आरक्षणानुसार जाहिरातीमध्ये संपूर्ण त्याची माहिती पाहू शकतात. याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अंशकालीन उमेदवार असतील, सर्वांसाठी वॅकेन्सी आहेत. आता पगार किती असेल बघा या पदांसाठी, जसं की पहा, उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी जवळपास 44,000 ते 1,42,400 इतका पेमेंट आहे. गृहपाल बघा, महिला ऑर्डनसाठी 38,600 ते 1,22,800 इतका पेमेंट आहे. आता लेवल सरणी या ठिकाणी आहे, प्लस याच्यामध्ये तुम्हाला शासकीय भत्ते देखील असणार आहेत. हा बेसिक पेमेंट तुमचा आहे. त्यानंतर बघा, गृहपाल सर्वसाधारण सेम पेमेंट आहे, 38,600 ते 1,22,800. गृहपाल अधीक्षक महिला आणि यांचा. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांना देखील सेम पेमेंट आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक यांचा पेमेंट बघा 41,000 ते 1,32,000 इथपर्यंत आहे. समाज कल्याण निरीक्षकची देखील पोस्ट आहे, याला देखील सर्वात जास्त पेमेंट आहे, 35,400 ते 1,12,400 पेमेंट आहे. त्यानंतर लघु टंकलेखक 25,000 ते 81,000 या दरम्यान तुम्हाला बेसिक पेमेंट असणार आहे. आता वयोमर्यादा जर आपण बघितली या पदांसाठी, तर 18 वर्ष ते 38 वर्ष या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी आहे. राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. परत याच्यामध्ये अजून तुमची कॅटेगरी जी आहे, सामाजिक समांतर आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग या सर्वांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता बघा, महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही शैक्षणिक पात्रता कुठली असेल तर ॲप्लाय करू शकतात. तर बघा, पहिलं पद या ठिकाणी आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि गृहपाल अधीक्षक महिला या दोन्ही पदांसाठी एकच शैक्षणिक पात्रता आहे. ज्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. त्याचसोबत मात्र तुमच्याकडं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे MSCIT संगणक अर्हता प्रमाणपत्र मात्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी असेल MSCIT ॲप्लाय करू शकतात. समाज कल्याण निरीक्षक कोणत्याही शाखेची पदवी आहे, MSCIT आहे, तरी देखील ॲप्लाय करू शकतात. तर जवळपास पदवीवरतीच तुम्हाला या ठिकाणी ही सर्व पदं पाहायला भेटतील. फक्त स्टेनोची पदं जी आहेत यासाठी तुम्ही 10वी नंतर तुमचं स्टेनो झालेलं पाहिजे आणि इंग्लिश आणि मराठी टायपिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर बघा, आता ही जी पदं भरली जात आहेत याची परीक्षा तुमची
TCS कंपनी घेईल। मग तुमची निवड जी आहे या ठिकाणी लेखी परीक्षेद्वारे होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला कुठेही या ठिकाणी मुलाखत वगैरे असणार नाही। अर्ज भरताना तुम्हाला फीज जी आहे खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये भरायचे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये। माजी सैनिक उमेदवार तुम्ही असाल तर तुम्हाला 0 रुपीज फीस ठेवण्यात आलेली, कुठलीही फीस आकारलेली नाही। त्यानंतर बघा आता तुमची कॉम्प्युटर बेस आधारित TCS पॅटर्ननुसार परीक्षा होईल, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुम्हाला 4 विषय असतील। 25-25 प्रश्न 50-50 गुणाला या ठिकाणी असतील। 100 प्रश्न 200 गुण असतील, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला तुम्हाला असणार आहे। अशा पद्धतीने हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते। ग्रुप सी ची पोस्ट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देखील असणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहेत। आता अप्लाय करायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहून यासाठी अप्लाय करू शकतात। याची डेट वाढवण्यात आलेली आहे, 30 नोव्हेंबरपर्यंत अजून तुम्हाला अर्ज करता येतील। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।